प्रणितीताई सुमारे 1.5 लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येतील असा दावा माजी महापौर महेश कोठे यांनी केला आहे। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात काठीची टक्कर पाहावयास मिळाली। यंदाच्या वर्षी एकूण 59% मतदान झालं। 20 लाख मतदारांपैकी जवळपास 12 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। 2019च्या तुलनेत यंदाच्या वर्षी मतदानात 2% वाढ झाली आहे। मतदानानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांकडून आपलाच उमेदवार विजयी होणार हे दावे करण्यात येत आहेत। मराठा समाजाची मते देखील मोठ्या प्रमाणात प्रणिती शिंदे यांना मिळतील अशी शक्यता आहे। तसंच एकंदरीत प्रणिती शिंदे या 1 ते 1.5 लाख मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी महापौर महेश कोठे यांनी व्यक्त केला आहे। लोकसभाची इलेक्शन जर पाहिली तर निश्चित 1 लाख ते 1.5 लाखाच्या वोटिंगने प्रणितीताई शिंदे निवडून येतील आणि अक्कलकोटला थोडंफार त्यांना लीड मिळेल। बाकीचे 4 मतदारसंघात प्रणितीताईला चांगला लीड मिळणार। कसं आहे, वाढलेलं मतदान जे आहे हे गेल्या वेळी युवकांचं वाढलेलं मतदान भाजपला फायदा झाला होता, पण ज्या 5 वर्षापूर्वी ज्या युवकांनी मतदान केलं ते लोकसुद्धा नाराज होते, हे ह्याच्यातून दिसून येत होतं आणि त्यामुळं त्यांची सगळी अपेक्षा भंग झालेली आहे हे अनेक लोक बोलून दाखवत होते। थोडंफार नवीन युवकांनी त्यांना मतदान केलं असेल, परंतु इन मेजॉरिटी जर बघितली तर 100% प्रणिती। 2दा मतदानाची टक्केवारी जाहीर करणं असं माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिलं असं सांगत उद्या जर हा विषय कोर्टात गेला तर अधिकाऱ्यांना अडचणीचा ठरू शकतो असंही महेश कोठे म्हणाले। कमी आत्तापर्यंत 25 ते 30 इलेक्शन्स केलेले आहेत, वेगवेगळे महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल। असं कधीच घडलं नाही की पर्सेंटेज नंतर दुसऱ्या दिवशी वाढवून डिक्लेअर केलेलं आहे। ह्याच वेळी असं का झालं आणि फक्त सोलापूरमध्येच नाही तर देशामध्ये अनेक ठिकाणी पहिल्या टप्प्यात सुद्धा झालं, दुसऱ्या टप्प्यात। जर पहिल्या टप्प्यात झाल्यानंतर त्यांना कळालं होतं तर मग दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात ही प्रिकॉशन का घेतली गेली नाही। त्यामुळं 100% ह्याच्यामध्ये भाजपला दिसून येतं की आपण कुठंतरी जातोय आणि त्यामुळं थोडंसं अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून त्यांनी काही गोष्टी केलेल्या स्पष्ट दिसून आलेल्या आणि हे उद्या जर कोर्टात गेलं तर ह्याला निश्चित सगळं पितळ उघडं पडणार आहे। अनेक लोक घरी जातील आधी।